The next question, explain asexual reproduction in plants. Asexual reproduction in plants. Plants मध्ये asexual reproduction कसं होतं हे आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे मराठीत असं म्हणतात, वनस्पतीमध्ये होणारं अलैंगिक प्रजनन वर्णन करा. आता आपल्याला माहिती असेल काही प्लांट्स असे आहेत बघा. आता तुम्ही कदाचित ऊसाची लागवड कशी करतात बघितलं असेल, कदाचित बटाटा कसा लावतात तुम्ही बघितलं असेल. काय करतात बघितलं कधी? बटाटा जर लागवड करायची असेल ना, तो बटाटा जो असतो त्या बटाट्याला उभा आडवा असं कापतात आणि त्याचे तुकडे करून त्या जमिनीत रोवतात. त्याच्यापासून नवीन रोप तयार होतं. किंवा ऊसाच्या बाबतीत पण तुम्ही बघितलंच ना, ऊसाचे कांड किंवा पेर असतात बघा. हे ऊसाचा तुकडा असतो ना, मध्ये मध्ये बघा राऊंड अशा प्रकारे पेर असतं बघा असं. मग त्या ठिकाणी असे तुकडे करून एवढे एवढे ऊसाचे तुकडे करून तिथे जमिनीत रोवतात. आपण म्हणतो असं का? मग त्याच्या काय होतं लक्षात घ्या, बटाटा किंवा ऊस यामध्ये ना वरती आय किंवा डोळा ज्याला म्हणतात, एक फुगवटा बल्गिंग कसा असतो बघा, पेर जिथे असतं ना त्या ठिकाणी. मग या प्रकारे काही प्लांट मध्ये रूट, स्टेम, लीफ यांचा वापर करून ना त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार. म्हणजे मूळ, खोड, पान यांचा वापर होऊन नवीन प्लांट तयार होतात. त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. बघूया आपण नेमकं काय होतं ऐका. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज द मेथड ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. काय म्हणतात? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज द मेथड ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन जे होतं ना, ती पद्धत ज्याला शाकीय प्रजनन असे म्हणतात. शाकीय प्रजनन इंग्लिशमध्ये काय म्हटलं? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. सेकंड पॉइंट बघा. इट टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड. म्हणजे हे जे प्रोपोगेशन किंवा रिप्रोडक्शन होतं ना, यासाठी काही प्लांटचे पार्ट यूज केले जातात. कोणकोणते पार्ट सांगितले बघा. रूट म्हणजे मूळ, स्टेम खोड, लीफ म्हणजे पान आणि बड म्हणजे तो फुगवटा, तो ऊसाच्या मध्ये जे कांड जे पेर असतं ते बघा, डोळा ज्याला म्हणतात. किंवा बटाट्याला पण बघा, बटाट्याला बघा जिथे आपण बरेच दिवस बटाटा घरात तसाच ठेवला त्याला कोंब येतो बघा, तो त्याला डोळा म्हणतात, त्याला बड असं पण म्हणतात. म्हणजे इथे लक्षात घ्या, प्लांट्सच्या कोणकोणत्या पार्ट्स पासून? रूट, स्टेम, लीफ आणि बड यांच्यापासून नवीन प्लांट्स तयार होतात. मग सेकंड पॉइंट, इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड. म्हणजे ही जी प्रक्रिया होण्यासाठी, अलैंगिक प्रजनन होण्यासाठी वनस्पतींचे मूळ, खोड, पान आणि अशा प्रकारे मुकुल, बड म्हणजे मुकुल असं मराठीत म्हणतात, त्याचा वापर होतो. थर्ड पॉइंट आहे का, कॅरोट, बीटरूट अँड रेडिश आर द मॉडिफाईड रूट्स दॅट परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. रूट्स पासून नवीन प्लांट तयार होतो. त्याचे एक्झाम्पल दिले बघा. कॅरोट, बीटरूट अँड रेडिश. कॅरोट म्हणजे गाजर माहिती आहे आपल्याला, बीटरूट आणि रॅडिश, रॅडिश म्हणजे मुळा. ह्या मुळांपासून नवीन प्लांट तयार करता येतो. नेक्स्ट वन, पोटॅटो, सुरण. सुरण तुम्ही बघितलं इंग्लिश मध्ये त्याला नाव काय दिलंय? ॲमॉर्फोफॅलस म्हणजे सुरण. सुरणची भाजी वगैरे मार्केटमध्ये बघा, सुरण एवढा मोठा असा असतो बघा, सुरण ते भाजी करण्यासाठी वापरतात, तो सुरण. अँड अदर ट्यूब्स प्रोपोगेट विथ द हेल्प ऑफ आईज विच आर बर्ड्स. बघा, बटाटा, सुरण यांच्यावर डोळा म्हणजे असा फुगवटा कसा आलेला असतो, म्हणजे त्याला डोळा म्हणतात त्याला, त्याच्यापासून न्यू प्लांट तयार होतो. पुढे बघा. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन, ग्रासेस, birds present on the nodes perform vegetative propagation. ऊस किंवा काही गवत अशामध्ये काही काय असतं, गाठ कशी भाग, त्याला काय म्हटलं? नोड्स असं म्हटलं बघा. आता फुगवटा कसा असतो, त्याच्यापासून न्यू प्लांट तयार होतात. प्लांट्स लाईक ब्रायोफायलम परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन द लीफ मार्जिन. ब्रायोफायलमचा अर्थ होतो पानफुटी. टेक्स्टबुक मध्ये इथे बघा पेज नंबर 25 वर दाखवल्यावर ब्रायोफायलम
त्याला मराठीमध्ये पानफुटी असं म्हणतात. एकदम जाड असं प्लांट असतं बघा, पान असतं त्याचं. हे जे पान आहे की नाही, याला जे मार्जिन आहे, साईडची जी कड आहे की नाही, समजा झाडाचं पान जरी जमिनीवर पडलं तर पानाची जी बॉर्डर आहे की नाही, मार्जिन, इथूनच नवीन प्लांट तयार होतो. पानापासून नवीन प्लांट तयार होतो. इथे बघा डायग्राम मध्ये पोटॅटोज पण दाखवलंय बघा. अशा प्रकारे हे जे रिप्रोडक्शन होतं त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हणतात. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होण्यासाठी प्लांट्सचेच पार्ट यूज केले जातात. रूट, स्टेम, लीफ अँड बड, म्हणजे मूळ, खोड, पान किंवा मुकुल यांचा वापर करून नवीन वनस्पती तयार होते. यालाच काय म्हटलं गेलं, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हणतात. कळतंय आपण? पुढचा क्वेश्चन आहे. इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, न्यूबॉर्न शोज सिमिलॅरिटीज अबाउट कॅरेक्टर्स. एक्सप्लेन दिस स्टेटमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचतो बघा. इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, न्यूबॉर्न सिमिलॅरिटीज अबाउट कॅरेक्टर्स एक्सप्लेन दिस स्टेटमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल्स. नवीन किंवा नवजात बालकांमध्ये त्यांच्या आई वडिलांचे गुण येतात, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक येतात, हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. जसं बघा, आपल्यामध्ये आपल्या आई वडिलांचे, आजी आजोबांच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आलेल्या आहेत. मग असं का होतं? मग सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्येच होतं. ए सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तर तुम्हाला माहिती आहे, कारण ए सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिक व्हेरिएशन होतच नाही. म्हणजे जशा प्रकारे प्लांट, मूळचं प्लांट होतं तसंच न्यू प्लांट होणार, त्याच्यानंतर न्यू प्लांट सेम टू सेम, काही चेंज नाही. पण आपण बघतो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मात्र व्हेरिएशन्स निर्माण झालेले आहेत. बघा, आई वडील एकच असले तरी त्यांची मुलं बघा, सगळी मुलं सेम नाहीये, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स निर्माण झाले. असं का होतं? ऐका. फर्स्ट, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर ड्यू टू two different gametes. One male gamete is from father while the other female gamete is from mother. सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी पहिल्यांदा गॅमेट्स तयार होतात. मेल कडून एक येतो आणि फिमेल कडून एक येतो. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर ड्यू टू टू डिफरंट गॅमेट, वन फ्रॉम मेल अँड अदर फ्रॉम फिमेल. म्हणजे आईकडून एक आणि वडिलांकडून एक, असे दोन गॅमेट्स, मराठीत त्याला युग्मक असं म्हणतात, हे दोन एकत्र येतात. फर्स्ट पॉइंट करतोय, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स ड्यू टू टू डिफरंट गॅमेट्स, वन मेल गॅमेट फ्रॉम फादर अँड अदर फिमेल गॅमेट फ्रॉम मदर. सेकंड पॉइंट, बोथ द गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड बाय मेयोसिस. गॅमेट्स तयार होताना मेयोसिस होतं. आपण ऑलरेडी पाहिलं बघ, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेयोसिस प्रोसेस होते, म्हणजे क्रोमोझोमचा नंबर हाफ होत असतो, ही मेयोसिस प्रोसेस होते. बरोबर, बोथ गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड बाय मेयोसिस. थर्ड पॉइंट, व्हेन द गॅमेट्स फ्यूज, म्हणजे जेव्हा ते गॅमेट्स एकत्र येतात. फ्यूज असं वर्ड वापरा, तुम्हाला पीडीएफ मध्ये देताना युनिट असं दिलंय बघा, तिथे फ्यूज वर्ड वापरत झाले. When the gametes fuse, it is called process of fertilization. जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात, ही जी प्रोसेस आहे त्याला फर्टिलायझेशन असं म्हणतात. विच प्रोड्युसेस डायप्लॉइड झायगोट. आणि याच्यामध्ये डायप्लॉइड झायगोट तयार होतं. बघा, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट हे दोन्ही जेव्हा फ्यूज होतात तेव्हा त्यांच्यापासून झायगोट तयार होतं. आणि तो कसा आहे? डायप्लॉइड. म्हणजे बघा, गॅमेट आहेत ना, ते अर्ध गुणसूत्री असतात, हाफ हाफ झालेले असतात, आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा डायप्लॉइड होतात. म्हणजे दोघांकडचे अर्धे अर्धे क्रोमोझोम आहेत ना, ते एकत्र, म्हणजे त्याला डायप्लॉइड असं म्हणतात. आणि नाव आहे झायगोट. मराठीत त्याला म्हणतात युग्मनज असं म्हणतात. म्हणून बघा, वेन द गॅमेट्स फ्यूज, इट इज कॉल्ड प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन विच प्रोड्युसेस डायप्लॉइड झायगोट. Due to the chromosome of parents, their DNA passed to the next generation. ऐका,
क्रोमोझोम, त्यामुळे क्रोमोझोममुळेच काय होणार, डीएनए जे आहे ते नेक्स्ट जनरेशन कडे पास होतात. म्हणून बघा, आई वडिलांपैकीचा डीएनए आणि मुलाचं किंवा मुलीचा डीएनए टेस्ट जर केली तर सेम असतं. बघा, एखादं मूल कोणाचं आहे, खरं त्या आई वडिलांचं आहे की नाही याचा डीएनए टेस्ट करून बघतात बघा. कारण डीएनए टेस्ट वरून कळतं. म्हणजे याचा अर्थ काय, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे कॅरेक्टर्स म्हणजे डीएनए पास होतात, लक्षात घ्या. आणि म्हणून नेक्स्ट जनरेशन मध्ये आई वडिलांच्या काय येतात, कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट पॉइंट होता बघा, फोर्थ पॉइंट, ड्यू टू द क्रोमोझोम्स ऑफ पॅरेंट्स देअर डीएनए पास टू द नेक्स्ट जनरेशन थ्रू सच फर्टिलायझेशन. म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होतं बघा ना, मेल कडून येणारा एक गॅमेट, फिमेल कडून येणारा एक गॅमेट, यांचं जेव्हा फ्यूज होतं म्हणजे मेल कडून पण डीएनए येणार, फिमेल कडून पण डीएनए येणार. आणि हे जेव्हा फ्यूज होणार तेव्हा जे नवीन मूल तयार होणार त्याच्यामध्ये दोघांच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स आले, आईच्या पण आहेत आणि वडिलांच्या पण आहेत. देअरफॉर द कॅरेक्टर्स ऑफ न्यू बॉर्न शोज सिमिलॅरिटीज विथ द पॅरेंट्स. त्यामुळे आई वडिलांच्या कॅरेक्टरिस्टिक्स नेक्स्ट जनरेशन कडे येतात. ओके.